जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील सध्या अस्तित्वात नसलेल्या उजाड भाटपुरी गावाच्या नावावर 4,907 बोगस जन्माच्या नोंदी मिळून आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज दिनांक 19 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जळगावातील पारोळा तालुक्यातील रताळे गावात प्रत्यक्ष भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडून या प्रकरणाची माहिती घेतली आहे. यावेळी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपी बिहार येथील अजय कुमार दुबे याला अटक केली आहे. आणखी 5 आरोपींची नावे यात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या प्रकरणात बोगस जन्माच्या नोंदी या रद्द करण्याचे काम सुरू असून दररोज 100 नोंदी या रद्द केल्या जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी दिली आहे. बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतात घुसवण्याचं मोठं षडयंत्र सुरू असून देशाच्या सुरक्षेसाठी मोठं आव्हान असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यावेळी दिली आहे. नेमकं ते या संदर्भात काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल व पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्याकडून या प्रकरणाची भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माहिती जाणून घेतली आहे. एक आणखीन वेगळा आंतरराज्य जन्म प्रमाणपत्र घोटाळा समोर आला आहे. भयानक मोठा घोटाळा आहे आणि त्याचे यवतमाळ जिल्ह्यात 2 ठिकाणी, जळगाव जिल्ह्यात या रताळे गावात कोणीतरी पूर्ण जे जन्म नोंद सिस्टम आहे CRS पोर्टल त्यात आत घुसून या इथे जनसंख्या 17 आहे आणि जन्म नोंदणी नोव्हेंबर डिसेंबर 2025 मध्ये हॅक करून 4,900 ची जन्म नोंदणी. तशाच पद्धतीने यवतमाळ मध्ये तेंदूर सनी गावात आणि आणखीन एक गाव भवानी, एका गावात 27,000, दुसऱ्या गावात 6,000, लोकसंख्या 1,015 आहे. आणि त्या संबंधात आज मी येथे SP साहेब, जिल्हा परिषदेचे CEO, जिल्हा आरोग्य अधिकारी यांची आमची जॉईंट मीटिंग झाली. यांनी तपासावर चांगली पकड घेतली आहे. काही आरोपी यवतमाळ आणि इथले कॉमन आहेत, बिहारहून त्यांना पकडून पण आणले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात हे 3 गाव मिळून 37,000 असे बोगस जन्म रजिस्ट्रेशन, आणि यातलं एक पण महाराष्ट्राचा नाहीये, हे समोर आलेलं आहे. उद्या मी मुंबईत सिनियर अधिकाऱ्यांची चर्चा करून गुरुवारी दिल्लीत पण जाणार आहे. आम्हाला 10 दिवसापूर्वी यवतमाळ जिल्ह्यावरून एक टीप मिळाली होती की भाटपुरी नावाचं उजाड गाव आहे पारोळा तालुक्यात, तिथे काय फेक बर्थ सर्टिफिकेट जनरेट झालेले आहे. मग आपण एन्क्वायरी इनिशिएट केले तर आम्हाला आढळलं की 4,907 इतक्या नोंदण्या बोगस त्या गावात झालेले होते. मग लगेच आपण शासनाला कळवलं. तिथून कळवल्यानंतर आम्हाला अथॉरिटी लेटर आलं की हे 4,907 नोंदणी आपण रद्द करू शकता आणि FIR ही पॅरलली आपण रजिस्टर करा. मग FIR रजिस्टर केली गेली आणि 4,907 नोंदण्याचं पंचनामा केला गेला आणि आजपासून त्यांना रद्द करायची प्रक्रिया सुरू झालेली आहे. डेली 100 नोंदणी आपण रद्द करू शकतो एका ग्रामसेवकांच्या लॉगिन मधून, जो की इथे निबंधक आहे. आणि आपण 40-1 दिवसात सगळ्या नोंदणी रद्द करणार आहोत. आज किरीट सोमय्या साहेबांनी सुद्धा याचा पाठपुरावा घेतला आणि त्यात त्यांनी सांगितलं की प्रीएम्प्टिव्ह आपण काय करू शकतो. म्हणजे हे तर टीप मिळाल्यावर आम्हाला माहीत मिळालं, पण असे किती उजाड गाव आहे त्यात काय नोंदण्या झालेल्या आहेत का, किंवा नॉर्मल गावात सुद्धा लोकसंख्यापेक्षा जास्त नोंदण्या आहेत का, त्याची एक मोहीम कॅम्पेन स्वरूपात आपण जिल्ह्यात सुरू करू. सर काय सांगणार, एक बोगस जन्माच्या नोंदीचं प्रकरण समोर आलेलं आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं होतं. हा आरोपी आता जळगाव पोलिसांच्या ताब्यात आहे. नेमकं या आरोपीने आतापर्यंत काय काय आपल्या तपासात निष्पन्न झालेलं आहे आणि अजून किती लोकांना या ठिकाणी अटक झालेली आहे? जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या तक्रारावरून आम्ही पारोळा पोलीस स्टेशनला FIR नोंद करण्यात आलेला आहे. ते FIRचं फॅक्ट अशी आहे, रताळा ग्रामपंचायत मध्ये एक भटपुरी गाव म्हणून ज्या गावामध्ये लोक राहत नाही, उजल गाव आहे,
त्या गावाच्या नावाने कोणतरी 4,907 बर्थ सर्टिफिकेट जनरेट केलं. ही जे बर्थ सर्टिफिकेट CRS पोर्टल सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टम आहे, ती CRS पोर्टल मार्फतीने जनरेट केलेलं आहे आणि ही सर्व फ्रॉड पद्धतीने जनरेट केलं अशा तक्रार होत्या. त्या तक्रारानुसार आम्ही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि गुन्हा दाखल करून म्हणजे ह्याच पद्धतीचं एक यवतमाळला देखील आरोपींनी केलं होतं. यवतमाळ पोलिसांना अटक केलं होतं. त्या आरोपींनी आम्ही वर्क करून घेतलेलं आहे. त्या आरोपींचं नाव आहे अजय कुमार दुबे, तर राहणारा बिहारचा आहे. त्यांना आम्ही ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन त्यांचा तपास चालू आहे आणि तपासामध्ये त्यांनी किती तयार केलेलं आहे, कधीपासून तयार केलं, याचाही सर्व गोष्टी आमचा तपास चालू आहे आणि त्यांनी त्यांनीच केलं म्हणून ही तरी कबुली दिलं. बट नेमका ही जे बर्थ सर्टिफिकेट कशासाठी त्यांनी तयार करून घेतलं, ही काय फेक आधार कार्ड तयार केलं का किंवा पासपोर्ट तयार केलं का, ही सर्व बाबतीत आमचा तपास चालू आहे. एकदा तपासात काय पुरोगती भेटली की आपल्याला आम्ही अपडेट देऊ.